चला जाणून घेऊया ईडीसी धारकांची मतदान प्रक्रिया। निवडणुकीच्या या उत्सवात खूप मोठ्या संख्येने लोक कर्तव्यावर आहेत। निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य होत नाही। त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने त्यांना पोस्टल बॅलेट्स म्हणजेच टपाली मतपत्रिका आणि निवडणूक कार्य प्रमाणपत्र म्हणजे ईडीसीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल। ज्या लोकसभा मतदारसंघात आपली नियुक्ती झालेली आहे त्याच लोकसभा मतदारसंघाचे आपण मतदार असाल तर आपण ईडीसीसाठी पात्र आहात। निवडणूक कार्य प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी आपण नमुना 12A मध्ये अचूक अर्ज भरून द्यावा। या अर्जाची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सही व शिक्क्याने एक युनिक कोड असलेले ईडीसी आपल्याला पुरविण्यात येईल। या ईडीसीद्वारे आपल्याला नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरती आपण ईव्हीएमद्वारे मतदान करू शकतात व ज्यांना कोणतेही मतदान केंद्र नेमून दिलेले नाही अशा राखीव व्यक्तींसाठी आपण नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकतात। या ईडीसी धारकांची नोंद ही त्यांच्या स्वतःच्या मतदान केंद्रावरील चिन्हांकित मतदार यादीमध्ये ईडीसी असा शिक्का मारून केली जाईल। अशा ईडीसी धारकांना माझे आवाहन आहे की आपल्या ईडीसीचा उपयोग करून आपण मतदान केंद्रावर जाऊन मतदान अवश्य करावे। आता आपले मॉकपोल झालेले आहे, गर्दी नाही। आपल्यापैकी ज्यांच्याकडे ईडीसी प्रमाणपत्र आहे त्यांचे आपण आता मतदान करून घेऊयात। मॅडम, माझ्याकडे आहे ईडीसी। मॅडम, हे ईडीसी काय असतं? ईडीसी म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, निवडणूक कार्य प्रमाणपत्र। यांच्यासारखे जे लोक निवडणूक कर्तव्यात आपण मतदार असलेल्या लोकसभा मतदारसंघात नियुक्त असतील अशा कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी स्वतःच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यामुळे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सही व शिक्क्याचे प्रमाणपत्र दिले जाते, ज्यामुळे ते निवडणुकीचा हक्क बजावू शकतील। चालेल मॅडम, करू द्या यांना मतदान। तुमचं नाव या मतदार यादीमध्ये नसल्यामुळे आता सर्वात शेवटी नाव नोंदवण्यात येत आहे। नमुना 17A मतदारांच्या नोंदवहीत दुसऱ्या रकान्यात मतदार यादीतील अनुक्रमांक, त्याचा भाग क्रमांक व विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दाखविल्याप्रमाणे नमूद करावा। हा तपशील आपल्याला त्याच्या ईडीसी वरही लिहिलेला दिसून येईल। तसेच नमुना 17A च्या शेरा रकान्यात ईडीसी मतदार अशी नोंद करावी। ठेवा। शाई नेहमीप्रमाणे डाव्या हाताच्या तर्जनीलाच लावायची असतात। मतदान कक्षात जाऊन आता तुम्ही ईव्हीएमद्वारे मतदान करू शकता। मॅडम, माझ्याकडे ईडीसी आहे, मला मतदान करायचं आहे। ईडीसी मॅडमकडे। आता हा कोण नवीन पुन्हा? यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही व शिक्का आहे। ईडीसी धारकांपैकी ज्यांना कोणतेही मतदान केंद्र नेमून दिलेले नाही त्यांना नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन ते निवडणुकीचा हक्क बजावू शकतात, त्यामुळे ते आलेले असणार आहेत। बरं बरं, तुम्ही मतदान करून घ्या। हो मॅडम, मी राखीव मतदान कर्मचारी आहे। मतदान कक्षात जाऊन तुम्ही ईव्हीएमद्वारे मतदान करू शकता। ठीक आहे। मॅडम, या 4 ईडीसीचे मतदान झालेले आहे। जमा झालेल्या सर्व ईडीसी नेमून दिलेल्या लिफाफ्यात ठेवावेत व हा लिफाफा सीलबंद करावा। हा लिफाफा
साहित्यासह संकलन केंद्रावर जमा करावा. नमुना 17C भरताना त्यातील अनुक्रमांक 1 मधील मतदान केंद्रावरील मतदारांची एकूण संख्या लिहिताना मतदान केंद्राला जोडलेले मूळ मतदार अधिक EDC द्वारा झालेले मतदान अशी एकूण लिहावी. अनुक्रमांक 6 मध्ये मतदान यंत्रानुसार नोंदविण्यात आलेल्या मतांची एकूण संख्या ही कंट्रोल युनिटमध्ये टोटल बटन दाबून मतदानाच्या शेवटी दिसलेला आकडा लिहावा. केंद्राध्यक्ष डायरीमधील अनुक्रमांक 10 मध्ये EDC सह मतदारांची संख्या नमूद करावी. अनुक्रमांक 11 मध्ये EDC सह पुरुष व स्त्रिया यांनी केलेल्या मतदानाची संख्या नमूद करावी व अनुक्रमांक 13 मध्ये EDC द्वारे मतदान केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या भरावी. नमुना 17A छाननी अहवालात अनुक्रमांक 1 मध्ये सुद्धा मतदान केंद्रावरील एकूण मतदारांची संख्या ही EDC सह नमूद करावी. केंद्राध्यक्ष यांना पुरविण्यात आलेल्या नोंद पुस्तिकेत अनुक्रमांक 9 मध्ये असलेल्या तक्त्यात आपल्या मतदान केंद्राचे क्रमांक, नाव लिहावे. EDC द्वारे झालेले एकूण मतदार संख्या लिहावी. त्यातील पुरुष किती व स्त्रिया किती हा आकडा भरावा. यामध्ये मतदान केंद्राला जोडलेले मूळ मतदार किती म्हणजेच चिन्हांकित मतदार यादीत असलेले आपले मूळ मतदार ह्यात EDC द्वारा मतदान केलेल्या मतदारांचा समावेश करू नये. दुसरे म्हणजे मतदान यंत्रानुसार नोंदविण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या. या सूत्राचा वापर करून आपण मतदान केंद्रावरील एकूण मतदानाची टक्केवारी काढावी. वर्धा जिल्हा प्रशासनाची प्रस्तुती.